या करकरेंच्या हत्येबद्दल तर क्लिअर कट सांगितलेलं आहे की सगळा गोळीबार जर आजूबाजूनी झाला होता आणि मग त्या सगळ्या गोळ्या छातीत, पोटात, तोंडावर, डोक्यात अशा लागायला पाहिजे होत्या, तर करकरेंच्या पायावरती, छातीमध्ये, डोक्यावर कुठेच गोळी नाही. त्यांच्या मानेच्या बाजूला म्हणजे मानेची उजवी बाजू आणि उजवा खांदा याच्यामधून वरून खाली 5 गोळ्या गेल्या. त्या कशा गेल्या? जर अतिरेकी बाहेर रस्त्यावर लपून, झाडीच्या आड लपून गोळ्या मारत होते, तर इथून खाली गोळ्या कशा गेल्या? अशा अनेक हजारो अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. आज जो विषय आहे म्हणजे गेल्या काही दिवसापूर्वी, गेल्या आठवड्यात महाराष्ट्राचे विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते, विधानसभेतले विजय वडेट्टीवार यांनी हेमंत करकरे यांच्या खुनाबद्दल एक वक्तव्य केलं आणि त्यात त्यांनी असं म्हटलं की संघाशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांनी, माणसांनी करकरेंचा खून केला. आता त्यांनी हे जे वाक्य म्हणजे म्हटले, ते म्हटल्याबरोबर संघाच्या संबंधी सहानुभूती बाळगणारे अधिकारी आणि संघाची लोक हे एकदम बावचळल्यासारखे झाले आणि काँग्रेस आणि पाकिस्तान आणि काँग्रेस आणि अतिरेकी वगैरे कशा पद्धतीने त्यांनी सगळी बडबड सुरू केली. मुळामध्ये विजय वडेट्टीवार यांनी उच्चारलेलं वाक्य हे या पुस्तकातलं आहे. करकरेंना कोणी व का मारले? हेमंत करकरे हे जे ATSचे प्रमुख होते, यांची 26/11 मुंबईला ताजवरती जो हल्ला झाला त्यावेळेला त्यांची त्याच दिवशी हत्या झाली आणि त्यांच्यासोबत विजय साळसकर, अशोक कामटे या 2 इतर पोलीस अधिकाऱ्यांची पण हत्या झाली. पण करकरेंची हत्या कोणी केली, का केली, याबद्दल SM मुश्रीफ हे माजी पोलीस महानिरीक्षक होते. पोलीस महानिरीक्षक पदावरती जे राहिले, जे 2005 साली रिटायर झाले, त्यांनी हे लिहिलेलं पुस्तक आहे. याच्या आधी त्यांनी हू किल्ड करकरे नावाचं एक मोठं पुस्तक लिहिलं. याच्या व्यतिरिक्त सुद्धा न्यायव्यवस्था का अपयशी ठरली, व्हाय ज्युडिशियरी ऑल्सो फेल्ड, असंही त्यांनी एक पुस्तक लिहिलं 26/11च्याच बद्दल. आणि त्याच्या संदर्भातले त्यांना मिळालेले सर्व पुरावे त्यांनी या 3ही पुस्तकांमध्ये दिलेले आहेत. आता त्या पुस्तकांच्या आधारे ज्यावेळेला त्यांनी हे लिहिलं, आता या पुस्तकाच्या 10 वेगवेगळ्या भाषांमध्ये आवृत्त्या झाल्या, भाषांतरं झाली. त्याची 10 पेक्षा जास्त आवृत्त्या त्याच्या प्रकाशित झाल्या. हे पुस्तक जवळजवळ 2009-2010 पासून ओरिजिनल हू किल्ड करकरे हे बाजारामध्ये आहे. म्हणजे आज गेली 10 वर्ष जे पुस्तक बाजारामध्ये आहे, ज्यात त्यांनी थेट आरोप केलेले आहेत, नावं घेऊन आरोप केलेले आहेत, संस्थांची नावं घेऊन, त्या म्हणजे इंटेलिजन्स ब्युरो असेल, मुंबई पोलीसमधले अधिकारी असतील, यांची नावं घेऊन. याच्या व्यतिरिक्त अशोक कामटे हे जे एक शहीद त्या 26/11च्या हल्ल्यात झाले, त्यांच्या पत्नीनं विनीता कामटे यांनी टू द लास्ट बुलेट या नावाचं एक पुस्तक लिहिलं. त्यातही त्यांनी पोलीस खात्याकडूनच माहितीच्या अधिकारामध्ये मागितलेल्या रेकॉर्डच्या आधारावरती त्यांनी ते पुस्तक लिहिलं आणि त्यातही त्यांनी अक्षम्य दिरंगाई आणि दुर्लक्ष केल्याबद्दल त्यावेळेला आरोप केला. आता असं झालेलं आहे की आता हे राजकीय वर्तुळामध्ये ज्यावेळेला याची चर्चा सुरू झाली, ज्यावेळेला काँग्रेस पक्षाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या पदावर असलेल्या जबाबदार नेत्यांनी ज्यावेळेला हे आरोप केले, त्यावेळेला या सगळ्या यंत्रणांमध्ये त्याचं भय पसरलं. भय का पसरलं? याचं पहिलं कारण, केंद्रामध्ये 100% यावेळेला सत्ता बदल होणार, सरकार बदलणार, इंडिया आघाडीचं सरकार येणार ह्याची खात्री असल्यामुळे. आणि मग ते सरकार आल्यानंतर याच राजकीय पक्षातल्या प्रमुख नेत्यांनी जर का असे उघडपणाने हे आरोप केले, जे 10 वर्षापासून पुस्तकाच्या रूपाने ऑलरेडी पब्लिक डोमेनमध्ये आहेत, या पुस्तकावर मधल्या एकाही ओळीवरती आजपर्यंत देशभरातल्या एकाही व्यक्तींनी, एकाही अधिकाऱ्यांनी, एकाही सरकारी संस्थेनी आक्षेप घेतलेला नाही, याचिका केलेली नाही, कोर्टामध्ये मागणी केलेली नाही की या पुस्तकावर बंदी आणा, काहीच केलेलं नाही. सगळ्यांनी हे स्वीकारलं आहे. आता फक्त हे पॉलिटिकल डोमेनमध्ये येत आहे. आणि मग सत्ता बदलानंतर याचा जर का तपास नवीन सरकारने लावला तर काय होईल, अशी घाबरगुंडी उडाल्यामुळे याच्यावरती कांगावा करायला सुरुवात केली आहे. आता काँग्रेस आणि पाकिस्तान, बरं नुसत्या अधिकारीच नाही, नरेंद्र मोदी या संपूर्ण निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अत्यंत बेजबाबदार, अत्यंत धादांत, खोटारडी अशी विधानं करत सुटलेले आहेत. म्हणजे त्यांच्या खोट्या विधानांचा जर का हिशोब ठेवला गेला असता तर त्यांनी डोनाल्ड ट्रम्पला पहिल्या 5 वर्षातच मागं टाकलं असतं. आता तर खूप पुढे गेलेले या नंतरच्या 5 वर्षात. पण हे जे काही काँग्रेस पाकिस्तान आणि काँग्रेस पाकिस्तान की मुरीद है असं त्यांनी वाक्य वापरलं. म्हणून काही गोष्टी मुद्दाम पहिल्यांदा सांगतो की 1948चं पाकिस्तानच्या कबाल्यांनी केलेला काश्मीरमधला हल्ला असेल, तो त्यावेळच्या काँग्रेस सरकारने परतावून लावला, काश्मीर भारतामध्ये विलीन करून घेतला त्यावेळेला. त्याच्यानंतर 65चं पाकिस्तान विरुद्धचं झालेलं युद्ध, हेही काँग्रेसचंच त्यावेळेला लाल बहादूर शास्त्रींचं सरकार होतं, ज्यांनी संपूर्णपणे पाकिस्तानचा त्या
ह्याच्यात पराभव केला. त्यानंतर 1971 साली इंदिरा गांधींनी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक नाही केला, पाकिस्तानची सर्जरी केली आणि पाकिस्तानचे 2 तुकडे केले. बांगलादेश हा एक नवीन देश, लोकशाही व्यवस्था मानणारा हा जन्माला आणला आणि तो बांगलादेश आज पाकिस्तान आणि भारताच्याही पुढे गेलेला आहे दरडोई उत्पन्नात नरेंद्र मोदींच्या काळामध्ये. त्यामुळे पाकिस्तानचे मुरीद वगैरे वगैरे बोलण्याआधी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. त्याच्यानंतर गेल्या 40 वर्षामध्ये किंवा 40 आणि आपण असं म्हणू 35 वर्षामध्ये 1991ला नरसिंहरावांचं सरकार आलं आणि 1991 पासून आज 2024पर्यंत गेल्या 30 वर्षामध्ये किंवा 34 वर्षामध्ये काँग्रेस पक्षाचा एकही मंत्री, एकही पदाधिकारी किंवा काँग्रेस पक्षाचा पंतप्रधान हा एकदाही पाकिस्तानला गेला नाही. ना नरसिंहराव गेले, ना मनमोहन सिंग गेले, ना त्यावेळेचे संरक्षण मंत्री म्हणून शरद पवार गेले. कोणीही पाकिस्तानला गेलं नाही. नरेंद्र मोदी पाकिस्ताननी न बोलावता अफगाणिस्तानमधून परत येत असताना परस्पर विमान वळवून लाहोरला उतरले आणि नरेंद्र मोदी नवाज शरीफ यांच्या घरी जाऊन केक खाल्ला असं सांगतात. आपल्याला माहीत नाही, नवाज शरीफ यांनी कदाचित त्यांना बीफची बिर्याणी पण खाऊ घातली असेल, हे माहीत नाही. पण ते जे काही नवाज शरीफांकडे बिनबुलावे मेहमान म्हणून ते गेले ते त्यांनी तिथं जाऊन उपभोगलं. 2014च्या निवडणुका होण्याच्या झाल्यानंतर लगेच यांचे एक खूप लाडके आहेत, त्यांचं नाव आहे वेद प्रताप मलिक. हे 2014ला जे संघाच्या अतिशय जवळचे आहेत, नरेंद्र मोदींच्या जवळचे आहेत, हे वेद प्रताप मलिक पाकिस्तानला गेले आणि तिथं हाफिज सईद, लष्कर ए तैयबाचा प्रमुख हाफिज सईद याच्याशी त्यांनी भेट घेतली आणि त्याच्याबरोबर दीर्घ चर्चा केली आणि बरंच काय काय त्या चर्चेत झालं. हाफिज सईद नरेंद्र मोदींबद्दल, नरेंद्र मोदींच्या कुटुंबाबद्दल वगैरे काय काय बोलले, किती कौतुकाने बोलले, हे सगळं त्यानंतर प्रसिद्ध झालं होतं. पण हे या सगळ्या लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला आठवत असेल 31 डिसेंबर 1999 भारत 21व्या शतकात प्रवेश करत असतानाचा दिवस. IC-814 या विमानाचं अपहरण झालं होतं, हायजॅक झालेलं होतं. नेपाळहून काठमांडूहून निघालेलं विमान हे पहिल्यांदा अमृतसरला उतरवलं. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते, जॉर्ज फर्नांडिस, जसवंत सिंग हे केंद्रीय मंत्री होते. अमृतसरला ते विमान रोखण्याचा प्रयत्न करण्याऐवजी ते अमृतसरहून जाऊ दिलं, ते लाहोरला गेलं, लाहोरहून नंतर कंदाहारला गेलं अफगाणिस्तानमध्ये. तिथं तालिबाननी त्याला घेरलं आणि त्याच्या बदल्यात, त्या हायजॅकिंगच्या बदल्यात, IC-814 मधले प्रवासी सोडवण्याच्या बदल्यामध्ये भारत सरकारनी जे अतिरेकी सोडले, जैश ए मोहम्मदचे प्रमुख अझहर मसूद, त्यांनी नंतर सुटकानंतर लगेच जैश ए मोहम्मद स्थापन केली, ते अझहर मसूद आणि इतर 4 अतिरेक्यांना घेऊन भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री जसवंत सिंग आणि आत्ताचे त्यांचे लाडके गावठी जेम्स बॉन्ड अजित डोवल हे या अझहर मसूदला सुरक्षितपणे तिकडे घेऊन गेले कंदहारला तालिबानच्या ताब्यामध्ये त्यांना हँडओव्हर करण्यासाठी. हे पाकिस्तानचे मुरीद किंवा अतिरेक्यांचे मुरीद कोण आहेत हे याच्यात समजून येतं. पठाणकोटवरती हल्ला झाला, पठाणकोटच्या एअरबेसवरती प्रचंड मोठा हल्ला झाला. 3-4 दिवस तो चालला. 3-4 दिवस चालल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नावाने आरोप करायला सुरुवात केली. भारताने, नरेंद्र मोदींनी पठाणकोटच्या हल्ल्याचा तपास करण्यासाठी ISIला बोलावलं भारतात. पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेला भारतामध्ये येऊ दिलं. 26/11चा सुद्धा हल्ला झाला काँग्रेसच्या काळामध्ये. ISIला त्याचा तपास नाही करू दिला, भारताच्याच यंत्रणांनी त्याचा तपास केला. पण या नरेंद्र मोदींनी, या भारतीय जनता पक्षाने ISIला निमंत्रण देऊन भारतात बोलावलं. हे मुरीद हा जो शब्द वापरला त्याच्यासाठी. आता दुसरा भाग, याच संघटनेशी संबंधित RSSच्या संघटनेच्या अतिशय जवळचे एक अतिशय ज्येष्ठ नेते, ज्यांनी अनेक वर्ष ज्यांनी वनवासी कल्याण आश्रमाचं एक महत्त्वाचं पद उपभोगलं, ज्यांनी नाशिक जिल्ह्याच्या जवळच असलेल्या डांगमध्ये शबरी मठ सुरू केला, जिथं त्यांनी शबरी कुंभ घेतला 2006ला, ज्याला नरेंद्र मोदींनी सुद्धा हजेरी लावली. नंतर आसिमानंदांच्या चौकशीमध्ये आणि त्यांनी दिलेल्या मुलाखतींमध्ये, कॅरेव्हॅन मॅगझिनला दिलेल्या मुलाखतींमध्ये आसिमानंदांनी हे कबूल केलं की मोहन भागवत आणि इंद्रेश कुमार पण आले आणि त्यांच्याबरोबर झालेल्या गुप्त बैठकांमध्ये आसिमानंदांनी भारतामध्ये या हिंदुत्ववादी संघटनांच्या मार्फत, यांच्या माणसांच्या मार्फत भारतामधल्या वेगवेगळ्या ठिकाणी, मग ते हैदराबाद असेल, ते समझोता एक्सप्रेस असेल, ते मालेगाव असेल, त्याच्यानंतर मक्का मस्जिद असेल, अजमेर शरीफ, या सर्व ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याचे कट रचले. हे आसिमानंदांची एक दीर्घ मुलाखत कॅरेव्हॅन मॅगझिननी घेतली. त्यांनी अंडर सेक्शन 164 कन्फेशनल स्टेटमेंटही दिलं होतं. त्यानंतर प्रज्ञा सिंग ठाकूर
ज्यांना म्हणजे भारतीय जनता पक्षाने खासदार बनवलं, त्याच्या व्यतिरिक्त दयाशंकर पांडे जो स्वयंघोषित शंकराचार्य होता, शारदापीठ असं त्यांनी जाहीर करून टाकलं होतं तिथला काश्मीरमधल्या, तो लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, त्याच्यानंतर समीर कुलकर्णी, हे सगळे संघाशी संबंधित असलेली माणसं, रामजी कालसंग्रा, संदीप डांगे, सुनील जोशी, भरत चेतेश्वर, अशी अनेक जणं या बॉम्बस्फोटांमध्ये, मग ते मालेगावचा बॉम्बस्फोट असेल, तो अजमेर शरीफचा असेल, तो समझौता एक्सप्रेस असेल, आलोक शर्मा, हे सगळे जण संघाशी संबंधित असलेले हे भारतामध्येच कसे बॉम्बस्फोट करत होते आणि भारतामधल्याच निष्पाप निरपराध लोकांच्या हत्या करत होते, हेही समोर आलं. आजही प्रज्ञा सिंग ठाकूर ही निर्दोष सुटलेली नाही आहे. तिला बेल दिलेला आहे मुंबई हायकोर्टाने आणि जामिनावर आहे. तर हे लक्षात ठेवलं पाहिजे की या सगळ्या दहशतवादी कृत्यांमध्ये कसा संबंध होता या सगळ्यांचाच. याच्या व्यतिरिक्त हे जे गावठी जेम्स बॉन्ड आहे अजित डोवाल यांचा मुलगा, ज्यांनी केमन आयलँड्समध्ये, म्हणजे ज्याच्याबद्दल असं म्हटलं जातं की अत्यंत संशयास्पद लोकांचा संशयास्पद काळा पैसा हा केमन आयलँड्सच्या मार्फत गुंतवला जातो, वेगवेगळ्या ठिकाणी फिरवला जातो. तिथं विवेक डोवल, या गावठी जेम्स बॉन्डचा मुलगा, याची तिथं अकाउंट्स आहेत, यांनी तिथं कंपन्या बनवलेल्या आहेत. आणि मग भारतामध्ये शौर्य डोवल, ज्या शौर्य डोवलचा पार्टनर पाकिस्तानचा नागरिक आहे. अजित डोवल, गावठी जेम्स बॉन्डचा मुलगा शौर्य डोवल, याचा पाकिस्तानी पार्टनर आहे. त्यात या सगळ्या इन्व्हेस्टमेंट्स कशा गुंतलेल्या आहेत याच्यावरती पण डिटेल रिपोर्ट आहेत. हा जो सगळा भक्ताडांचा निर्बुद्ध लो IQ बुलडोझरचा संप्रदाय आहे RSSचा, यांनी थोडंसं गुगल करून माहिती घ्यावी की काय काय यांच्या लिंक्स आहेत, काय काय यांचे संबंध आहेत. आत्तासुद्धा या निवडणुकांच्या दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या घरामध्ये बॉम्ब सापडलेले आहेत, याच निवडणुकीच्या दरम्यान 2024च्या. त्यामुळे विजय वडेट्टीवार यांनी एका पुस्तकातल्या माहितीच्या आधारे केलेल्या आरोपांवरून हे जो सगळा कांगावा चाललेला आहे, हा धादांत खोटा कांगावा आहे. त्याच्यामागे फक्त भय आहे की सत्ता बदल झाली तर या सगळ्या अतिरेकी कृत्यांबद्दल, या सगळ्या देशद्रोही कृत्यांबद्दल काय होईल, या भीतीपोटी हा सगळा कांगावा वडेट्टीवार यांच्या अवतीभोवती उभा केला जातोय. हेच आजच्या या निमित्ताने सांगायचं आहे. याबद्दलचे डिटेल पुरावे गुगलवरती आहे, डिटेल माहिती, रिपोर्ट्स, मुलाखती, व्हिडिओज, हे सगळं उपलब्ध आहे. हे मालेगाव ब्लास्टच्या बद्दलचे ज्यावेळेला 34 व्हिडिओज दयानंद पांडेच्या लॅपटॉपवर, स्वयंघोषित शंकराचार्याच्या लॅपटॉपवर रेकॉर्ड केलेले मिळाले, त्याच्या ट्रान्स्क्रिप्ट्स आहेत अवेलेबल. त्या ट्रान्स्क्रिप्ट्समध्ये हे क्लिअर कट आहे की हेच लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, असं त्या इतर आरोपींच्या बैठकीमध्येच म्हणतात की ISIनी इंद्रेश कुमारला काही 24 कोटी रुपये दिले आणि ते इंद्रेश कुमार आणि मोहन भागवत यांनी खाल्ले. त्याच्यावर संघाचे पुण्यामधले एक आपटे नावाचे खूप वयोवृद्ध नेते होते, ते त्याच्यावरती असं म्हणाले की हो, मला हे माहिती आहे आणि हा हिंदू द्रोह केलेला आहे आणि या हिंदू द्रोहाची शिक्षा दिली गेली पाहिजे. कोणाला? भागवतांना, असं त्या ट्रान्स्क्रिप्टमध्ये म्हटलेलं आहे. तर हे सगळं पुन्हा बाहेर येईल, निःसंशयपणे बाहेर येईल हे सरकार बदल झाले तर. पण देशद्रोही कृत्य करणाऱ्या, देशातल्याच निष्पाप माणसांची, लोकांची धर्माच्या आधारावरती हत्या करायला निघालेल्या या सर्व लोकांना दंडित केलं जाईल येणाऱ्या काळामध्ये. पण म्हणून हा अख्खा कांगावा उभा केला जातोय वडेट्टीवार यांच्या बाबतीमध्ये. पण त्यांनी जे वाक्य उच्चारलेलं आहे ते या आणि अशा आणखीन 2 पुस्तकांच्या आधारावरती, हू किल्ड करकरे हे एक पुस्तक आणि व्हाय ज्युडिशियरी ऑल्सो फेल्ड या SM मुश्रीफ यांनी लिहिलेल्या पुस्तकावरती, जी पुस्तकं 10 वर्षापासून बाजारात आहेत, जी 10 भाषांमध्ये भाषांतरित झालेली आहेत, ज्याच्या 10-15पेक्षा जास्त आवृत्त्या निघालेल्या आहेत. आणि या पुस्तकांना 10 वर्षामध्ये कोणीही चॅलेंज केलेलं नाही. त्यामुळे आज उगाच भोकाड पसरायचं कारण नाही. जे गुन्हे केलेले आहेत, ज्यांनी गुन्हे केलेले आहेत, ज्यांनी हे देशद्रोह आणि पापी कृत्य केले, त्या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे, हे निश्चितपणे आज हे सांगायला हवं. आणि या देशद्रोह्यांना धडा शिकवण्यासाठीच 2024च्या निवडणुकांमध्ये संपूर्ण पराभव या लोकांचा आपल्याला करावाच लागेल. आणि पुन्हा अशी देशद्रोही कृत्य होणार नाहीत, करायची हिंमत होणार नाही, यासाठी या सर्व संबंधितांना शिक्षा करावी लागेल. आणि याचे खूप पुरावे, म्हणजे या करकरेंच्या हत्येबद्दल तर क्लिअर कट सांगितलेलं आहे की सगळा गोळीबार जर आजूबाजूनी झाला होता आणि मग त्या सगळ्या गोळ्या छातीत, पोटात, तोंडावर, डोक्यात अशा लागायला पाहिजे होत्या, तर करकरेंच्या पायावरती, छातीमध्ये, डोक्यावर कुठेच गोळी नाही. त्यांच्या मानेच्या बाजूला, म्हणजे मानेची उजवी बाजू आणि उजवा खांदा याच्यामधून वरून खाली 5 गोळ्या गेल्या आहेत. त्या कशा गेल्या? जर अतिरेकी बाहेर रस्त्यावर लपून, झाडीच्या आड लपून गोळ्या मारत होते, तर इथून खाली गोळ्या कशा गेल्या? अशा अनेक हजारो
अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील येणाऱ्या काळामध्ये, आणि त्या उत्तरांना उत्तर देण्यासाठी बाध्य करण्यासाठी म्हणूनच वडेट्टीवार हे बोलले आणि अत्यंत योग्य बोलले, हेच या निमित्ताने सांगायचं आहे.